नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वेब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मधाचे महत्त्व. आयुर्वेदामध्ये मधाला खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे, कारण खूप साऱ्या औषधासोबत चूर्णासोबत मध घेतलं जातं. मधामध्ये योगवाही गुण आहे, जे की तुम्ही जे औषधं चूर्ण मधासोबत घेताय त्यांना व्यवस्थित शरीरामध्ये ऑब्झर्व करण्यासाठी आणि त्या औषधांचं त्या चूर्णाचं गुण वाढवायचं काम हे मध करतं. मधामध्ये काय काय आहे? अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, व्हिटॅमिन सी आहे, मिनरल्स आहेत, अमायनो ॲसिड्स आहेत. त्यामुळे मध घेणे हे फार फायदेशीर ठरतं. तर आता बघूया याचे फायदे काय काय आहेत. सगळ्यात पहिला मधाचा फायदा आहे दीपन. दीपन म्हणजे काय करतं? तुमची जठराग्नी प्रदीप्त करतं, अग्नी दीपन करतं. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट करायचं काम हे मध करतं. त्यामुळे प्रॉपर डायजेशन होणार. पाचनमध्ये प्रॉपर डायजेशन करायचं काम करतं. आणि तसंच तुमचं गट हेल्थी इम्प्रूव्ह करते. तुमचे जे गटमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, जे बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत, त्यांचं बेटर हेल्थ करण्यासाठी ह्या मधाचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे वर्ण्य, म्हणजेच स्किनसाठी, स्किन ग्लो होण्यासाठी, स्किन हेल्दी राहण्यासाठी मधाचा उपयोग होतो. ह्यामध्ये तुम्ही एक्सटर्नली आणि इंटरनली दोन्ही प्रकारे मध घेऊ शकता. मध अप्लाय केल्यानेही स्किन ग्लो होण्यासाठी मदत होते आणि मध अप्लाय करताना त्याच्यामध्ये थोडंसं निंबूचा रस टाकला तर आणखी ग्लो होण्यासाठी मदत होते. नेक्स्ट आहे वर्णशोधन किंवा वर्णरोपणमध्ये. जखम भरण्यासाठी याचा उपयोग होतो. खूप साऱ्या जखमांवरती मध लावल्याने ती जखम व्यवस्थित त्याचं सेप्टिक न होता त्याचं प्युरिफिकेशन होऊन व्यवस्थित भरण्यासाठी मध हे खूप फायदेशीर ठरतं. नेक्स्ट याचा उपयोग आहे चक्षुष्य, म्हणजेच डोळ्यांसाठी. मधाचा उपयोग हा डोळे, तुमची विजन क्लिअर राहण्यासाठी, विजन इम्प्रूव्ह होण्यासाठीही खूप फायदेशीर ठरतं. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, त्रिफळा चूर्णासोबत अर्धा चमचा मध आणि 1 चमचा तूप घेतल्यानं तुमची विजन क्लिअर राहण्यासाठी हेल्प होते. नेक्स्ट याचा उपयोग आहे वजन कमी करण्यासाठी. मधामध्ये वृक्ष गुण, लघु गुण आणि लेखन गुण आहे. त्याच्यामुळे काय करतं तर तुमच्या शरीरामधलं मेद कमी करतं, म्हणजेच फॅट कमी करायचं काम हे मध करतं. त्याच्यामुळे तुमचं वेट लॉस होण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतरनं 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मध टाकून पिलात तर तुमचं फॅट लॉस होण्यासाठीही हेल्प होते. नेक्स्ट आहे इम्युनिटीसाठी. तर इम्युनिटी इम्प्रूव्ह करायचं कामही मध करतं, कारण ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे, अँटीबॅक्टेरियल क्वालिटी आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी क्वालिटी आहे आणि प्लस दीपन करतं, पाचन करतं. त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित इम्प्रूव्ह होणार, प्रॉपर डायजेशन होणार, सगळे न्यूट्रिएंट व्यवस्थित ऑब्झर्व होणार. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायचे कामही मध करतं. आणि याचा शेवटचा फायदा आहे कफमध्ये. त्याच्यामध्ये वृक्ष गुण आहे, लेखन गुण आहे, त्याच्यामुळे कफ कमी करायचं काम मध करतं. जे काही तुमचं थ्रोट कंजेशन आहे, चेस्ट कंजेशन आहे, तेही क्लिअर करतं. त्याच्यामुळे तुम्हाला श्वास किंवा दमा, अस्थमा हे सगळे जे त्रास असतात त्याच्यापासूनही रिलीफ मिळण्यासाठी मदत होते. तर हे सगळे झाले मधाचे फायदे. तुम्ही आता मध कसं घेऊ शकता? आता जर तुम्हाला इम्युनिटीसाठी मध घ्यायचं आहे तर रोज रात्री झोपण्याच्या 1 तास अगोदर तुम्हाला 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा मध टाकून प्यायचं आहे. त्याच्याने स्किन सुद्धा ग्लो होण्यासाठी मदत होते. आणि मध घेताना काही नियम पाळायचे आहेत. ते कोणते ते आपण जाणून घेऊ. जे मध हे कधी गरम करून घ्यायचं नाहीये. नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यासोबतच मध घ्यायचं आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरच्या दुधासोबतच मध घ्यायचं आहे. त्याला दूध गरम करून किंवा पाणी गरम करूनही त्यात मध टाकायचं नाहीये. सेकंड, मध आणि तुपाचं प्रमाण कधीही समान घ्यायचं नसतं, कारण ते संयोग विरुद्ध असतं. तुम्ही जर अर्धा चमचा मध घेत असाल तर 1 चमचा तूप घ्या किंवा 1 चमचा मध घेत असाल तर अर्धा चमचा तूप घ्या. असं इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचं नाही. नेक्स्ट, ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्या लोकांनी मध घेणं टाळायचं आहे. त्याच्यामुळे पित्त वाढू शकतं. तर हे सगळे जर नियम तुम्ही व्यवस्थित फॉलो करचाल आणि व्यवस्थित मध घेचाल तर तुमचे हेल्थसाठी मधाचे खूप सारे फायदे होणार आहेत. आणखीन काही डाऊट्स असतील, आणखीन काही प्रश्न विचारत असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.